राजाचे राज्य येऊ दे. तर बळीराजाचं राज्य आलं का? जुना काळ जर आठवला तर अंगणामध्ये आपल्या रोषणाईमध्ये अगदी पूर्वी खूप असे कपडे लत्ते होत नव्हते. बघा फटाक्यांचा देखील किती जोरात आवाज येतोय. आता हा जो पाडवा आहे हा उत्साहाचा, आनंदाचा, स्नेहाचा आणि आपल्या आरोग्याचा नक्कीच जात असेल. प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेम, उत्साह आणि जिव्हाळा असाच उजळू दे. ते धुळीने माखलेले रस्ते आज जसे सिमेंटचे रस्ते तसे नव्हते, पण प्रत्येकाच्या मनामध्ये जो उजाळा होता, आज हे दीप जळलेले आहेत त्याच्यापेक्षा मनामध्ये कितीतरी पटीने तो उजाळा होता. आणि आजकाल पाडव्याला भेटवस्तू दिले जातात, पण पूर्वी एक गजरा जरी आणला तरी ती स्त्री आनंदाने त्याचा स्वीकार करत होती. पण मी 50 वर्षापूर्वीची गोष्ट करतो, तर त्यावेळेला जर आज पाडवा आहे तर सकाळी कपडे घेण्यासाठी आमचे वडील आम्हाला घेऊन जात होते आणि साधारण ते कपडे आम्ही खरेदी करतो. संध्याकाळी अगदी मस्तपैकी मिरवत मिरवत आम्ही ते घालत होतो. आणि त्यावेळेसची ती पाडव्याची दिवाळी आणि आताची जी दिवाळी आहे याच्यामध्ये खूप फरक जाणवतो. तेव्हाचा तो आनंद आता आनंद नाही असं नाही, आताही आहे, पण जुन्या ज्या आठवणी आहेत त्या कायम स्मरणात राहतात. आणि पाडवा तर म्हटलं, दिवाळी म्हटलं की हा उत्सवाचा सण आहे आणि हा उत्सव तुम्हाला कायम तुमच्या स्मरणात राहील. पाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.